पाकिस्तानने अमेरिका इराणच्या युद्धामध्ये मध्यस्थी केली आहे आणि काही जण म्हणत आहेत की भारताचं खूप मोठं अपयश आहे म्हणून. मला मला असं वाटतं की यातनं पाकिस्तानची ना मजबुरी आहे. कारण समजून घ्या. पाकिस्तान आणि इराण यांची ना डायरेक्ट बॉर्डर आहे. जवळपास 900 किलोमीटरची बॉर्डर आहे. त्यामुळे जर बाजूच्या देशामध्ये जर क्रायसिस जर झाले, सिव्हिल वॉर सारखी जर कंडिशन जरी आली, तरी पण तिथून ना रेफ्युजीज आहेत हे बाजूच्या देशांमध्ये जातात आणि अशा केसमध्ये इराणमधून जे रेफ्युजीज आहेत ना, हे अफगाणिस्तानसोबत पण बॉर्डर आहे, पण तिथं न जाता ऑब्व्हियस आहे की हाय चान्सेस आहे की ते पाकिस्तानमध्ये जातील म्हणून. आणि म्हणून पाकिस्तानला मध्यस्थी करणं गरजेचं आहे. दुसरा एक हा धार्मिक अँगल पण आहे, हा आपल्याला सर्वांना माहीत आहे. मुस्लिम जरी देश असला तरी पण स्पेसिफिकली इराणमध्ये मेजॉरिटी शिया मुस्लिम आहे आणि पाकिस्तानमध्ये पण बऱ्यापैकी संख्या आहे शिया मुस्लिमची. त्यामुळे तो पण अँगल आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की पाकिस्तान समोर मजबुरी होती. हा तिसरा अँगल हा पण आहे की अमेरिकेसोबत पाकिस्तानला संबंध चांगलेच ठेवायचे आहेत. ते बिघडले त्याला चालणार नाहीये. आणि तुम्हाला यामध्ये पाकिस्तान अमेरिकेचा काय आहे ना हे तुम्ही नक्की चॅटबॉक्समध्ये सांगू शकता. पण भारतासमोर विचार करा की ही अशी कंडिशन नाही आहे. त्यामुळे भारताला नक्की स्ट्रॅटेजिकली विचार करावा लागणार आहे. भारताची मुख्यतः दोन इथं इंटरेस्ट कन्सिडर करायची आहे, ज्या वेळेस भारताला डील करायची गरज पडेल किंवा मध्यस्थी करायची गरज पडेल. एक म्हणजे आहे की ऑइल सप्लाय आपला कंटिन्यूस व्हायला पाहिजे, कारण अजूनही आपण काही कम्प्लिटली इंडिपेंडेंट तर झालेलं नाही आहोत. आपण अजूनही ऑइल सप्लायसाठी, गॅससाठी हे जे गल्फ कंट्रीज आहेत त्यावर डिपेंडंट आहोत. इराणवर आपण डिपेंडंट आहोत. त्यामुळे हा एक फॅक्टर आहे. दुसरा आहे की गल्फ कंट्रीजमध्ये भारतीय लोक आहेत ते खूप जास्त आहेत आणि म्हणून भारताला नक्कीच स्ट्रॅटेजिकली विचार करावा लागणार आहे. पण पाकिस्तानसाठी ही मजबुरी होती. आता तुमचे काय विचार आहेत हे नक्की चॅटबॉक्समध्ये कळवा.